आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी अंकिता. स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. स्मार्ट न्यूजच्या वतीने कैलासवासी सुरेश अंगडी यांचे स्मरण. संपूर्ण भारताला ग्रासतो आहे प्रदूषणाचा धोका. कैलासवासी सुरेश अंगडी यांना विविध संघ संस्थांतर्फे श्रद्धांजली. ग्रामीण भागात पोस्टरबाजीचे जोरदार वारे. कन्नड संस्कृती खात्याचे बेळगावातील कार्यालय धारवाडला हलवणार. निपाणी येथे गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक. 1.5 किलो गांजा जप्त. राज्य रयत संघातर्फे आंदोलन. अलदगा ग्रामस्थांचा कचरा डेपोला विरोध. रेशन किटच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची आपची मागणी. वासुदेव घोटगे विद्यालयात प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न. फिर से उछला लहू नसों में, फिर से मचला जुनून रगों में, फिर से झूमा गगन तिरंगा, फिर से दिल हुआ मस्त मलंगा. फिर से फिर से फिर से फिर से लोहा हुआ इरादा, फिर से करते हैं हम वादा, भर देंगे हुंकारा, फिर से जीतेंगे हम यारा, फिर से फिर से फिर से जीतेंगे हम यारा, फिर से. आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड. गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे. कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे. दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो. अण्वेकर गोल्ड. अण्वेकर गोल्ड 8843 8863. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या. माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि बेळगावचे माजी खासदार कैलासवासी सुरेश अंगडी यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त स्मार्ट न्यूज परिवाराच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, तसेच त्यांचे स्मरण करण्यात आले. बेळगावच्या विकासासाठी अहोरात्र झटणाऱ्या व्यक्तिमत्वाला बेळगावकर मुकले. त्याचप्रमाणे त्यांनी बेळगावच्या स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केलेल्या कार्याचे स्मरण यावेळी करण्यात आले. कैलासवासी सुरेश अंगडी यांनी दिनांक 23 ऑगस्ट 2020 रोजी स्मार्ट न्यूज कार्यालयाला सदिच्छा भेट दिली होती. त्यांच्या दूरदृष्टीच्या बेळगाव शहराला भविष्य काळात निश्चित लाभ होणार आहे. त्यांनी केलेल्या विकासात्मक राजकारणाचा पाया बेळगावसाठी उपयोगी ठरेल असे विचार मांडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. संपूर्ण भारताला ग्रासतो आहे प्रदूषणाचा धोका. जागतिक आरोग्य संघटनेने वायू प्रदूषणाबाबत नवीन स्तर, नवीन गुणवत्ता पातळी जाहीर केली आहे. प्रदूषकांच्या आकडेवारीचा नवा स्तर हा आरोग्यासाठी गृहीत धरावा असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. याआधी जागतिक आरोग्य संघटनेने 2005 मध्ये वायू प्रदूषणाबाबतचे विविध स्तर हे निश्चित केले होते. आता 16 वर्षानंतर जागतिक आरोग्य संघटनेने हे नवीन गुणवत्तेबाबत प्रदूषणाबाबत नवीन स्तर जाहीर केले आहेत. सुरुवातीला PM 2.5 या प्रदूषणाचा हवेमधील एका क्युबिक मीटर मागे 25 मायक्रोग्रॅम हा स्तर सुरक्षित समजला जायचा. आता बदललेल्या स्तरानुसार 15 मायक्रोग्रॅम हा स्तर सुद्धा सुरक्षित नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केलं आहे. वायू प्रदूषणामध्ये जी 6 सर्वसाधारण प्रदूषके ही गृहीत धरली जातात, त्या सर्वांचा हवेतील गुणवत्ता स्तर हा बदलण्यात आला आहे. PM 2.5, PM 10, ओझोन, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर ऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड यांच्या हवेतील गुणवत्ता स्तरामध्ये बदल करण्यात आले आहेत. कैलासवासी सुरेश अंगडी यांना विविध संघ संस्थांतर्फे श्रद्धांजली.
माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि बेळगावचे माजी खासदार कैलासवासी सुरेश अंगडी यांचे त्यांच्या प्रथम स्मृतिदिनी स्मरण करण्यात येत आहे। कैलासवासी सुरेश अंगडी यांचे मागील वर्षी दिनांक 23 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे कोरोनामुळे निधन झाले। त्यांच्या निधनाचा धक्का बेळगावकरांना बसला। सामान्य जनतेचे कोणतेही काम तातडीने करण्यासाठी धडपड करणाऱ्या तळमळीच्या लोकनेत्याचे झालेले निधन अनेकांना धक्कादायक ठरले। त्यांच्या प्रथम स्मृतिदिनी विविध संघटनांनी आदरांजली अर्पण केली। बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या कार्यकक्षेतील अनेक विभागात त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। आपल्या मतदारसंघात कार्य करताना देशहिताचा विचार डोळ्यासमोर ठेवून बेळगावला राष्ट्रीय स्तरावर नेण्याचे कार्य त्यांनी केले होते। मात्र कोरोनाच्या संकटाने त्यांना हिरावून घेतले। यामुळे बेळगावातील अनेक विकास कामांची गती काहीशी मंदावली आहे। या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी कटिबद्ध होऊन त्यांना खरी श्रद्धांजली वाहण्याचा निर्धार भारतीय जनता पक्ष कार्यकर्ते आणि इतर संघ संस्थांनी प्रकट केला। ग्रामीण भागात पोस्टरबाजीचे जोरदार वारे। बेळगाव तालुक्यात सध्या राजकारणाचे वारे गतिमान झाले आहेत। यामधूनच आता पोस्टरबाजीला ऊत आला आहे। बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील बेळगुंदी मार्गावर वादग्रस्त बॅनर लावण्यात आले आहेत। रस्त्याकडेला झाड आणि खांबावर हे लावण्यात आलेले फलक चर्चेचा विषय बनले आहेत। बेळगाव ग्रामीणच्या विद्यमान आमदारांनी साड्या आणि कुकरचे वाटप करून मतांची खरेदी केली असल्याचा आरोप करण्यात येत होता। त्यासंबंधी या फलकांवर मजकूर लिहिण्यात आला आहे। तसेच तुम्ही केलेले मतदान तुम्हाला भोगावे लागणार आहे असा आशय यामधून नमूद करण्यात आला आहे। या बॅनरवर बेळगाव ग्रामीणच्या आमदारांबाबत वादग्रस्त आणि आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आला आहे। कन्नड संस्कृती खात्याचे बेळगावातील कार्यालय धारवाडला हलवणार। कन्नड आणि संस्कृती खात्याचे विभागीय कार्यालय धारवाडला स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने बेळगावातील कन्नड संघटना अस्वस्थ झाल्या आहेत। कन्नड आणि संस्कृती खात्याचे उपसंचालकांचे कार्यालय आधी बेळगावात होते, पण काही दिवसांपूर्वीच बेळगावला विभागीय कार्यालय सुरू करून सहसंचालक म्हणून बसवराज हुगार यांची नियुक्ती झाली आहे। पण हे कार्यालय धारवाडला स्थलांतरित व्हावे यासाठी येथील साहित्यिक आणि कन्नड संघटना एकवटल्या आहेत। बुधवारी धारवाडमधील विद्यावर्धक संघाच्या कार्यालयात बैठक घेऊन कार्यालय धारवाडला स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे। त्यासाठी राज्य शासनावर दबाव आणला जाणार आहे। विभागीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात बेळगावसह धारवाड, विजापूर, बागलकोट, हावेरी, गदग आणि कारवार हे जिल्हे येतात। या सर्व जिल्ह्यांसाठी धारवाड मध्यवर्ती ठिकाण असल्याचे येथील साहित्यिक आणि कन्नड संघटनांचे म्हणणे आहे। त्याची माहिती मिळाल्यानंतर आता बेळगावच्या काही कन्नड संघटनांनी विरोधाचा सूर लावला आहे। बेळगावात नेहमी मराठी भाषिकांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या कन्नड संघटनांनी आता धारवाडमधील साहित्यिक आणि कन्नड संघटनांच्या विरोधात भूमिका घेतली आहे। निपाणी येथे गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक, 1.5 किलो गांजा जप्त। गांजा विक्रीसाठी नेणाऱ्या दोघांना निपाणी पोलिसांनी बुधवारी अटक केली। सोहेल शरीफ देसाई वय 26 राहणार बादलवाले प्लॉट निपाणी, हमीद सलीम शेख वय 21 राहणार शिवाजीनगर निपाणी अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत। संशयितांकडून पोलिसांनी 1.5 किलो गांजा आणि मुद्देमाल जप्त केला। घटनेची नोंद निपाणी शहर पोलीस स्थानकात झाली। पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, बुधवारी दुपारी शहरातील दोघे जण यरनाळ गावच्या बाजूला गांजा विक्रीसाठी नेणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार दुपारी मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी, पोलीस उपनिरीक्षक कृष्णवेणी गर्ल होसूर यांनी सहकाऱ्यांसह ही कारवाई केली। राज्य रयत संघातर्फे आंदोलन। शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकार गांभीर्याने लक्ष देत नाही, त्यामुळे आपले आंदोलन असेच सुरू ठेवण्याचा निर्धार शेतकरी संघटनांनी केला आहे। तसेच सोयाबीन पिकाचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी आधारभूत रक्कम देण्याची मागणी करण्यात आली आहे। या मागणीसाठी गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले। तसेच आपल्या विविध मागण्या मांडण्यासाठी निदर्शने करण्यात आली। येथील जिल्हाधिकारी कार्यालय आवारात शेतकऱ्यांनी निदर्शने करून आपले म्हणणे मांडले। तसेच शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याची मागणी करण्यात आली। यावेळी राज्य रयत संघटनेचे पदाधिकारी आणि शेतकरी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते। अलदगा ग्रामस्थांचा कचरा डेपोला विरोध।
अलदगा येथे सर्वे क्रमांक 55 मध्ये कचरा डेपो निर्माण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे। याला अलदगा येथील देवस्थान पंच कमिटी आणि ग्रामस्थांचा प्रखर विरोध राहील असा इशारा देण्यात आला आहे। या संदर्भातील निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले। या निवेदनात म्हटले आहे की अलदगा येथील सर्वे क्रमांक 55 मधील गायरान जमीन ही गावच्या जनावरांसाठी उपयोगी आहे। या जमिनीवर कचरा डेपो निर्माण करण्यासाठी घाट घालण्यात आला आहे। याच जागेच्या संदर्भात ग्रामस्थांनी येथील केली संस्थेविरोधात न्यायालयात दावा दाखल केला आहे। सदर गावात कचरा डेपो निर्माण झाल्यास नागरिकांच्या आरोग्याला धोका उद्भवणार आहे, त्यामुळे सदर प्रकल्प रद्द करावा अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी ॲडव्होकेट सुधीर चव्हाण, आर.आय. पाटील आणि इतर सदस्यांनी विचार मांडले। अलदगा गावच्या वतीने तसेच आजूबाजूच्या गावच्या वतीनं आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनासाठी उपस्थित आहोत। आम्ही या ठिकाणी निवेदन देण्याचं कारण म्हणजे अलदगा गावच्या हद्दीतील सर्वे नंबर 55 या जमिनीपैकी 10 गुंठे जमीन ही गायरान जमीन ही कचरा डेपोसाठी कर्नाटक सरकारनं हस्तगत करण्याचा घाट घातलेला आहे आणि त्याला विरोध म्हणून आम्ही या ठिकाणी आज निवेदनासाठी उपस्थित आहोत। खरं सांगायचं म्हणजे की अलदगा गावासाठी थोडी मोजकीच गायरान जमीन असून त्या गायरान जमिनीवर संपूर्ण गावचा या जनावरांचा याच्यावर जनावर चारण्यासाठी उपयोग होत असतो। परंतु आज ही जर जमीन सरकारनं या कचरा डेपोसाठी दिल्यानंतर ही जवळजवळ सर्व जमीन नुकसानीत होणार आहे आणि त्याचा वापर जनावरांची होणार नाही आहे। त्यामुळे बहुसंख्य शेतकरी असलेले गाव अलदगा या जनावर पाळण्यासाठी त्यांना नुकसान त्रास होणार आहे। कारण संपूर्ण शेतकरी वर्ग हा आपला जोडधंदा म्हणून शेती व्यवसायाबरोबरच जनावर पाळत असतात आणि ती गायरान जमीन त्यांना मिळणं गरजेचं आहे। अशी स्थिती असते वेळी आज सरकार ही असलेली जमीन 10 गुंठे जमीन ही कचरा डेपोसाठी घेत आहेत, त्यांचा कठोर विरोध आहे। त्यासाठी आम्ही या समस्त ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत आणि यापुढं जर हा जे 10 गुंठे घेण्याचा जो सरकारचा डाव आहे तो मागे घेतला नाही तर आम्ही यापेक्षाही मोठ्या संख्येनं आपण याच्यावर आपण निर्णय घेणार आहोत, आंदोलन घेणार आहोत। रेशन किटच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची आपची मागणी। बेळगाव आणि परिसरात असणाऱ्या बांधकाम कामगारांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी सरकारकडून रेशन किटचे वितरण करण्याची योजना राबविण्यात येत आहे। मात्र या किटचे वितरण स्थानिक आमदारांकडून करताना गैरव्यवहार झाले आहेत। याची सखोल चौकशी करावी तसेच गरजू लाभार्थ्यांना या किटचे योग्य वितरण करावे अशी मागणी आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे। या मागणीचे निवेदन गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। या निवेदनात म्हटले आहे की शहापूर भागात सुमारे 1000 रेशन किटचा गैरवापर झाल्याची माहिती उजेडात आली आहे। याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली। यावेळी आम आदमी पक्षाचे पदाधिकारी विजय पाटील, अरविंद कापाडिया, अनिस सौदागर, शंकर हेगड़े, सदानंद कलारकोप आदि उपस्थित होते। सरकार से आई हुई अगर राशन भी लोगों को लॉकडाउन के वक्त की राशन की 2 महीने के बाद अभी तक गोडाउन में रख के उसका इस्तेमाल सिर्फ राजकीय उसके लिए अगर करना चाहती है सरकार तो फिर उससे बेहतर है कि अब लोगों को बोल दो सीधा सीधा हम तुम्हारा राशन हम ले रहे हैं, हम अपने इधर डिस्ट्रीब्यूट कर रहे हैं। क्यों फंसा रहे लोगों को? और जो लोग इंक्वायरी कर रहे हैं उनके ऊपर से FIR डाला जा रहा है। तो लोगों का अभी आज बेलगाम में ये सवाल है कि जो लोकल एडमिनिस्ट्रेशन है उसके ऊपर से भरोसा उड़ गया है। जो पॉलिटिशियंस है मनमानी कर रहे हैं। टैक्स पेयर के पैसे से गया हुआ राशन किट अगर लोगों तक नहीं पहुंच रहा है तो ये जुल्म ज़रूरतमंदों तक नहीं पहुंच रहा है, तो ये लोगों पर अभी जुल्म हो रहा है, अत्याचार हो रहा है। वासुदेव घोडगे विद्यालयात प्रश्न मंजुषा स्पर्धा संपन्न। कॅम्प येथील वासुदेव घोडगे विद्यालयात गुरुवारी रिओ क्लब ऑफ बेलगाम तर्फे प्रश्न मंजुषा स्पर्धा घेण्यात आली। या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी शिक्षण मार्गदर्शन उदय वडवी, दिशा बालनिकेतन संस्थेच्या प्रमुख भारती वडवी हे मान्यवर उपस्थित होते। तसेच लायन्स क्लबचे अध्यक्ष रवी काकती यांनी यावेळी मार्गदर्शन केले। शाळेच्या प्राचार्या डॉक्टर सुचेता कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत केले। या प्रश्न मंजुषा स्पर्धेत महात्मा गांधी यांच्या जीवनचरित्रावरील विविध प्रश्न विचारून विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात आली। इयत्ता 9वी आणि 10वी मधील विद्यार्थ्यांनी यामध्ये भाग घेतला होता। याला उत्तम प्रतिसाद मिळाला। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। Poddar Brothers Jewelers, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations.
exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। श्री राजीव गांधी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची 26वी वार्षिक सर्वसाधारण सभा शंकर उगळे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। प्रारंभी फोटोपूजन आणि दीपप्रज्वलन शंकर उगळे संस्थेचे चेअरमन सत्याप्पा माळी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर अहवाल सालात मयत झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली। स्वागत आणि प्रास्ताविक रंगराव बन्नी यांनी केले। त्यानंतर राजीव गांधी स्कॉलरशिप योजनेअंतर्गत सभासदांच्या 10वी आणि 12वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देऊन गौरविण्यात आले। यावेळी चेअरमन सत्याप्पा माळी यांच्या वतीने महेश स्वामी अहवाल वाचन करताना म्हणाले की अहवाल सालात संस्थेचे 665 सभासद असून शेअर भांडवल 15,02,735 रुपये आहे। संस्थेस 11,83,202 रुपये इतका नफा झाला आहे, तर 12% लाभांश देण्यात येणार आहे। हे सर्व पाहून संस्थेस ऑडिट वर्ग अ देण्यात आल्याचे सांगितले। विना अनुदानित शिक्षकांचा सामूहिक आत्महत्येचा इशारा। विना अनुदानित संस्थांमध्ये सेवा बजावणाऱ्या शिक्षकांनी बुधवारपासून बेंगळुरूमध्ये आंदोलन छेडले आहे। अनुदान देऊन पगार सुरू न केल्यास सामूहिक आत्महत्या करू असा इशारा या शिक्षकांनी दिलाय। आंदोलनात शिक्षकांनी आमदारांसमोर शिक्षकांची कैफियत मांडली। आमदार शिक्षकांसाठी काहीच करत नाहीत, आमची समस्या निकालात काढली नाही तर आमदारांच्या घरासमोरच शिक्षक आंदोलन छेडतील, सामूहिक आत्महत्या करण्यास देखील मागे पुढे पाहणार नाहीत। आंदोलनाला 3 पदवीधर मतदारसंघांच्या आमदारांनी उपस्थिती लावली। आमदार अरुण शहापूरकर म्हणाले, सरकारी दरबारी शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। शिक्षक आमदार हनुमंत निराणी आणि कंठेगौडा यांनीही शिक्षकांच्या समस्या सोडविण्याची ग्वाही दिली। सोमवार पेठेत 6 इंचाची गटार। स्मार्ट सिटी योजनेचा कारभार म्हणजे लोकांच्या चर्चेचा विषय झाला आहे। सोमवार पेठ येथे केवळ 6 इंच खोलीची आणि 10 इंच रुंदीची गटार बांधण्यात आली आहे। त्यामुळे ही गटार सोशल मीडियावर आता व्हायरल झाली आहे। गेल्या 4 वर्षांपासून स्मार्ट सिटी योजनेचे काम म्हणजे लोकांना डोकेदुखी झाले आहे। सर्वच ठिकाणी अपूर्ण कामामुळे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे। 4 जणांना जीवाला मुकावे लागले आहे। असे असले तरीही अधिकारी आणि ठेकेदार मात्र अद्याप सुधारलेले नाहीत। सोमवार पेठ टिळकवाडी येथे गटार काम सुरू आहे। त्या ठिकाणी केवळ 6 इंच खोलीची आणि 10 इंच रुंदीची गटार बांधण्यात आली आहे। या गटारीतून किती प्रमाणात पाणी वाहून जाणार याची कल्पनाही अधिकारी व ठेकेदारांना नाही। त्यामुळे ही गटार शहरात चर्चेचा विषय बनली आहे। वॅक्सिन डेपो याचिकेवर सुनावणी 25 ऑक्टोबरला। वॅक्सिन डेपो येथे स्मार्ट सिटी योजनेतून कामांना विरोध करत उच्च न्यायालयात दाखल याचिकेवरील सुनावणी 25 ऑक्टोबर पर्यंत लांबणीवर टाकण्यात आली। आजच्या सुनावणीत दोन्ही बाजूंचे युक्तिवाद झाले। वॅक्सिन डेपो स्मार्ट सिटी योजनेतून विकास कामे राबविण्यात येणार आहेत, पण त्यासाठी झाडांची कत्तल करण्यात येणार आहे। त्यामुळे पर्यावरण प्रेमींनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून कामांवर स्थगिती आदेश मिळवला आहे। या पुढील सुनावणी 25 ऑक्टोबरला करण्यात येईल असे न्यायालयाने सांगितले। मुझम्मिल डोन्नी काँग्रेस गटनेतेपदी।
महापालिका सभागृहात नगरसेवक मुझम्मिल डोन्नी काँग्रेस गटनेते असणार आहेत. याबाबत काँग्रेस शहराध्यक्ष राजू सेठ यांनी पत्र दिले आहे. महापालिका निवडणुकीत काँग्रेसला 10 ठिकाणी नगरसेवक निवडून आणण्यात यश आले आहे. त्यामुळे प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस कामगिरी बजावणार आहे. त्यात अनुभवी डोन्नी यांना काँग्रेसने गटनेते बनविले आहे. डोन्नी हे तिसऱ्यांदा महापालिकेत निवडून आले आहेत. याआधीही ते गटनेते राहिले आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीला महापालिका निवडणुकीत अपयश आले असून केवळ 4 नगरसेवक समितीकडे आहेत. काँग्रेसकडे 10, MIM कडे 1 आणि 8 अपक्ष नगरसेवक आहेत. तर भाजपने 35 ठिकाणी नगरसेवक निवडून आणून एक हाती सत्ता मिळविली आहे. त्यामुळे काँग्रेसच प्रमुख विरोधी पक्ष असणार असून डोन्नी यांना गटनेते बनविण्यात आले आहे. रोटरी वेणुग्राम तर्फे सरदासमध्ये शिष्यवृत्ती पुस्तके. सरकारी सरदास हायस्कूल मधील विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामच्या वतीने राष्ट्रीय प्रबोधन परीक्षेची पुस्तके वाटण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक NM मदन भावी होते. प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी वेणुग्रामचे अध्यक्ष अरविंद खडबडी, CSV आचार्य उमेश रामगुरवाडी, प्रसाद कट्टी होते. राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन उत्तीर्ण व्हावे यासाठी बेंगळूर रोटरी क्लबच्या वतीने खास पुस्तके तयार करण्यात आली असून विद्यार्थ्यांना त्याचे वाटप करण्यात येत आहे. त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रसाद कट्टी यांनी केले. वेणुग्रामचे अध्यक्ष अरविंद खडबडी, शाळेचे माजी विद्यार्थी आचार्य यांनी आपले विचार मांडले. त्यानंतर विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. शिक्षक रणजित चौगुले यांनी प्रास्ताविक केले. मदन भावी यांनी पुष्प देऊन पाहुण्यांचे स्वागत केले. रवी हलकर्णी यांनी आभार मानले. खानापूर तालुक्यात 3 दिवस वीज नाही. खानापूर तालुक्यातील काही गावातील ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीचे काम हाती घेणार असल्याने 23 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर या काळात सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत वीज पुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचे पत्रक हेस्कॉमने जारी केले आहे. खानापूर तालुक्यातील इटगी, कब्बागूर, बेडरहळ्ळी, हिरेमुन्नोळी, चिक्कमुन्नोळी, जकनूर, गाडीकोप, पारिशवाड या परिसरातील वीज पुरवठ्यात 3 दिवस व्यत्यय निर्माण होणार आहे. याची ग्राहकांनी नोंद घ्यावी आणि सहकार्य करावे असे आवाहन हेस्कॉमने पत्रकाद्वारे केले आहे. पावसाळ्यानंतर अनेक भागात दुरुस्तीचे काम हाती घ्यावे लागत आहे. सामरा कृषी सोसायटीतील DCC बँक पथकाची भेट. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून सहकारी संस्थांची गोडाऊन बांधणे, ऑफिस बांधणे, बिनव्याजी कर्ज देणे, ट्रॅक्टर देणे अशा योजना राबविल्या जातात. कृषी पत्तीन बँकेच्या वतीने शेतकऱ्यांपर्यंत त्या योजनांचा लाभ पोहोचवावा असे आवाहन जिल्हा मध्यवर्तीचे बँकेचे संचालक राजू अंकलगी यांनी केले. सामरा येथील माऊली कृषी पत्तीन सहकारी सोसायटीला बुधवारी अंकलगी यांनी भेट दिली. माऊली सोसायटीचे चेअरमन भुजंग जोई यांनी स्वागत केले. तालुका मार्केटिंग सोसायटीचे चेअरमन शंकरगौडा पाटील, DCC बँकेचे निरीक्षक अरुण पाटील, सोसायटीचे संस्थापक दिलीप चव्हाण, सोसायटीचे व्हाईस चेअरमन मारुती जत्राटी, संचालक मोहन देसाई, गंगाधर तिम्मापूरमठ आदी उपस्थित होते. सोसायटीच्या वतीने यावर्षी बेळगाव जिल्ह्यामध्ये प्रथमच काळा तांदूळ या भाताचे बियाणे पुरविल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. न्यूझीलंड संघाला धमकीचा ईमेल भारतातून पाठवला, पाकचा कांगावा. धमकीच्या ज्या ईमेल नंतर न्यूझीलंड क्रिकेट संघाने सामन्याच्या काही तासाआधी पाकिस्तान दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला, तो धमकीचा ईमेल भारतातून पाठविण्यात आला होता असा आरोप आता पाकिस्तानचे सूचना प्रसार मंत्री वफाद चौधरी यांनी केला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव न्यूझीलंडने पाकिस्तानात येऊन दौरा रद्द केला. त्यानंतर इंग्लंडनेही सुरक्षा आणि खेळाडूंच्या थकव्याचे कारण देत पुढील महिन्यातील पाकिस्तान दौरा रद्द केला आहे. मुंबई इंडियन्ससाठी महत्त्वाचा सामना, आज KKR विरुद्ध लढणार. IPLच्या 14व्या हंगामातील दुसऱ्या सत्रात आज गुरुवारी गतविजेते मुंबई इंडियन्सची लढत कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध होणार आहे. दुसऱ्या सत्रातील पहिल्या लढतीत मुंबईचा चेन्नई सुपर किंग्सने पराभव केला होता. हा पराभव विसरून मुंबई विजयासाठी मैदानात उतरेल. पहिल्या लढतीत संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा खेळू शकला नव्हता. त्याच्या जागी कायरन पोलार्डने नेतृत्व केले होते. चेन्नई विरुद्धच्या लढतीत रोहित आणि हार्दिक पांड्या हे दोघे खेळू शकले नाहीत. या दोघांना दुखापतीमुळे
विश्रांती देण्यात आली होती. चेन्नईकडून मुंबईचा 20 धावांनी पराभव झाला होता. या लढतीनंतर संघाचे मुख्य कोच महेला जयवर्धने यांनी रोहित केकेआर विरुद्धच्या सामन्यात निवडीसाठी उपलब्ध असेल असे म्हटले होते. दुसऱ्या बाजूला कोलकाता संघाने दुसऱ्या सत्रातील पहिल्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूवर 9 विकेटनी धमाकेदार विजय मिळविला होता. अशीच कामगिरी आता मुंबई इंडियन्स विरुद्ध करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. मुंबईने नेहमीप्रमाणे धीमी सुरुवात केली आहे, पण आता स्पर्धा मध्यावर पोहोचली आहे. प्ले ऑफ मध्ये पोहोचण्यासाठी मुंबईला विजय गरजेचा आहे. शेतकरी कन्या कोमलची आशियाई पदकाच्या दिशेने धाव. नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय अथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्रासाठी 2 रौप्य पदकांची कमाई करणारी पंढरपूरच्या शेतकऱ्याची लेक कोमल जगदाळेने पुढील वर्षाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक जिंकण्याचे स्वप्न बाळगले आहे. वारंगळ येथे झालेल्या राष्ट्रीय अथलेटिक्स स्पर्धेत कोमलने 5000 मीटर धावण्याच्या शर्यतीत तसेच 3000 स्टीपल चेअर मध्ये वैयक्तिक सर्वोत्तम नोंद करत दुसरा क्रमांक पटकावला. राष्ट्रीय स्पर्धेत पदके जिंकल्याचा खूप आनंद आहे. आता माझे पुढील वर्षाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचे आणि या स्पर्धेत पदक पटकाविण्याचे लक्ष्य आहे. दिल्लीमध्ये 23 वर्षाखालील स्पर्धा होणार असून त्यासाठी मी तयारीला सुरुवात केली आहे, असे 23 वर्षीय कोमल म्हणाली. सुधीरमन चषक बॅडमिंटन स्पर्धा वैद्यकीय कारणास्तव चिराग सात्विकची माघार. चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी या भारताच्या बॅडमिंटनपटू जोडीने वैद्यकीय कारणास्तव सुधीरमन चषक मिश्र सांघिक अजिंक्यपद स्पर्धेतून माघार घेतली आहे. फिनलँड येथे 26 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेत भारताच्या 12 सदस्यीय संघात चिराग सात्विक या जागतिक क्रमवारीत 10व्या स्थानावरील जोडीचा समावेश होता. परंतु चिराग आजारपणातून सावरला नसल्यामुळे या जोडीला माघार घ्यावी लागत आहे. सुधीरमन स्पर्धेनंतर होणाऱ्या थॉमस चषक स्पर्धेतही या जोडीच्या सहभागाबाबत शासंका आहे, असे भारतीय बॅडमिंटन संघटनेने म्हटले. चिराग सात्विकच्या अनुपस्थितीत ध्रुव कपिला आणि MR अर्जुन जोडीवर भारताच्या दुहेरीची भिस्त असेल. भारतीय संघात किदंबी श्रीकांत, बी साई प्रणीत, अश्विनी पोनप्पा, N सिक्की रेड्डी, मालविका बनसोड, अदिती भट, तनिषा क्रॅस्टो, ऋतुपर्णा पांडा यांचा समावेश आहे. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.